नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पावसाळा आल्यानंतर काळ्या मायेची ओटी भरून निसर्गाचा वरद हस्त लाभतो। हे पूर्वापार चालत आलेले गृहीतक शेतकरी राजाचे अविरत परिश्रम, वृषभराजाची साथ व वरुण देवाची कृपा मिळाली की परिसर हिरवागार शालूने नटतो। हरिश्चंद्रगड व कळसुबाईच्या सह्याद्री पर्वतरांगेखाली वसलेल्या अकोले तालुक्यात हे चित्र यंदाही दिसून आले। यंदाच्या वर्षी भात लागवड लवकर अकोले तालुक्यात। ग्रामीण भागात यंदा मोठ्या प्रमाणावर भात लागवडीची कामे जवळपास पूर्णत्वाकडे आहेत। 80% गावांमध्ये भात लावणी पूर्ण झाली आहे। वेळेआधी मे महिन्यात सुरुवात झाल्याने शेतकरी सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत। श्रावणापूर्वी जून जुलै शेतीकामे संपल्याने गावागावात सणोत्सवासाठी शेतकरी सज्ज आहेत। यंदाच्या पावसाळ्याची सुरुवात मे महिन्याच्या 6 तारखेला झाल्याने पाणी टंचाईची समस्या लवकर मिटली। पावसाळा सुरुवातीपासूनच जोरदार राहिल्यामुळे भात पेरणी व लावणीची कामे वेगाने पार पडली। पावसाने काही काळ विश्रांती घेतली तरी दिवसाकाठी पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे शेतीचा गाडा रुळावर राहिला। शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण। भात लागवड अंतिम टप्प्यात पोहोचल्याने शेतकरी समाधानी आहेत। पावसाच्या चांगल्या प्रमाणात आलेल्या सरीमुळे हिरवाईच्या शालूने नटलेली शेती परिसराला वेगळेच सौंदर्य देते। भात हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून या हंगामातील उत्तम उत्पादनाची आशा आहे। सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर।